छोटे छोटे प्रॉब्लेम्स कसे येतात ते तुम्हाला सांगते. माझ्या एका मागच्या बॅचला मी स्टुडंटला गोंडे बनवून दाखवत होते. आपले ऑनलाईन क्लासेस असतात, तर त्या ऑनलाईन क्लासमध्ये मी स्टुडंटला गोंडे बनवून दाखवत होते. तर बोलता बोलता मी एक एक पॅटर्न असं त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवत असते आणि त्यानंतर मग पुढचे जे पॅटर्न आहेत तर त्याची मी लगेच तयारी तिथे करून ठेवत असते. का आधी जर वेळ मिळाला तर आधीसुद्धा करत असते, नसेल तर मी त्यावेळी तिथे करत असते स्टुडंटला शिकवता शिकवता. तर त्यावेळेस काय झालं, मी असंच एक धाग्यांचा इथे बंच करून ठेवलेला होता. पण मी स्टुडंटला बनवून दाखवत होते आणि एक स्टुडंटला ते काही पॅटर्न लवकर लक्षात येत नव्हते, म्हणून तो पॅटर्न मी रिपीट त्यांना एक 3 ते 4 वेळा त्यांना बनवून दाखवला होता. आणि तिथे साईडला मी दुसऱ्या एका डिझाईनसाठीचा धाग्यांचा असा मोठा बंच करून ठेवलेला होता, जो हेवी गोंड्यासाठी मला यूज होणार होता. तर तो काय झाला, तो अचानक टेबलवरून खाली पडला की तो पूर्ण त्याचे धागे स्प्रेड झाले आणि सगळीकडे अस्ताव्यस्त झाला. आणि आता मला तर ती डिझाईन बनवूनच दाखवायची होती. मग अशा वेळेस काय करायचं, शेवटी आता इतकी चिडचिड झाली, पण एकदम शांत डोक्याने मी ते सर्व धाग्यांचा जो पुंजका होता तो एक बाजूला ठेवला आणि त्यानंतर स्टुडंटशी बोलता बोलता मी नवीन धागे तयार करून घेतले, नवीन मोठा बंच करून घेतला आणि त्यानंतर स्टुडंटला मी तो पॅटर्न व्यवस्थितपणे असं शिकवला. आणि क्लास संपल्यानंतर पुन्हा ते सगळे धागे आपले वेस्ट जातात म्हणून काय केलं, पुन्हा एक 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 ते धागे मी जोडत बसले आणि पुन्हा एकदा त्याचा नवीन असा बंच तयार केला. मला फक्त एकच सांगायचं आहे की या गोष्टीतून की तुमच्याकडे पेशन्स खूप हवेत. कुठली गोष्ट तुम्हाला शिकायची असेल, करायची असेल तर तुमच्याकडे पेशन्स खूप लागतात. कारण अशा छोट्या छोट्या अडचणी तर खूपच येत असतात. आता माझे ऑनलाईन क्लास मी जे घेते ते इतके सोपे अजिबात नसतात. खूप त्याला मेहनत लागते, त्याला प्री प्लॅनिंग खूप लागतं, त्याला आधीची तयारी खूप लागते. क्लासच्या दिवशीची, क्लास झाल्यानंतरसुद्धा खूप साऱ्या गोष्टी मला फेस कराव्या लागतात. तर ह्या अशा छोट्या मोठ्या अडचणी येतच राहतात, पण तिथे पेशन्स आपल्याकडे असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि मी माझ्या क्लासमधल्या स्टुडंटला हेच सांगत असते की तुम्ही जे धागे आणता तर ते वेस्ट जायला नको म्हणून काय काय टिप्स फॉलो करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये त्यांना एक्सप्लेन करतो आणि मी सुद्धा तेच फॉलो करत असते. तर मगाशी जो धाग्यांचा पुंजका होता, मगाशी जे धागे विस्कटलेले होते, तर त्याच्यामधूनच मी हे सर्व धागे व्यवस्थित करून घेतले आणि त्यानंतर हा मस्तपैकी असा गोंडा मी ते बनवून रेडी केलेला आहे. तर तुम्हाला ही गोंड्याची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा क्लास जॉईन करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा.